नमस्कार मित्रांनो, मी सूरज आपलं बी डिसिप्लिन ट्रेडर या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. मित्रांनो, आज तारीख आहे 10 मे 2024 आणि आज आहे अक्षय तृतीया. 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आज आहे आणि आजच्या या दिवशी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सोने खरेदीला महत्त्व दिलेलं आहे. एक सोने खरेदी करून आपण सोन्याचा संचय करण्याची प्रथा आज आपल्या या दिवशी असते. परंतु ज्या पद्धतीने सोन्याचे दर वाढत आहे आणि प्रत्येकाच्या जी राहणीमान आहे तर त्यामध्ये काही लोकांच्याकडे आजच्या दिवशी सोने खरेदी करण्यासाठी तितकासा फंड अवेलेबल नसतो, त्यामुळे ते सोने खरेदी करू शकत नाही. आणि यासाठीच मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की अगदी 61 रुपये मध्ये सुद्धा आज आपण सोने खरेदी करू शकतो आणि याचा उपयोग करून आपण निराश न होता आपल्याकडे जितके पैसे अवेलेबल आहेत त्या पैशामध्ये आपण सोने खरेदी करण्याचा सुरुवात करून आज आपण अक्षय तृतीया साजरी करू शकतो. याच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आवडला तर आपल्यासारख्या इतर मित्रांना सुद्धा मदत करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. तर चला आपण आता जाऊया स्क्रीनवरती आणि पाहूया आपण कसं 61 रुपयामध्ये सुद्धा सोने खरेदी करू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आता मी अ, आता मी आपल्या समोर स्क्रीन शेअर करत आहे. या स्क्रीनवरती आपण पाहू शकता की हा सोन्याचा चार्ट आहे. म्हणजे जे ऍक्च्युअल सोनं आता आपल्याला मार्केटमध्ये मिळत असतं, तर त्या मार्केट सोन्याची जी किंमत आहे, तर त्यामध्ये कशा प्रकारे चढ उतार झालेले आहे हे आपण पाहू शकता. की 2024 जानेवारीला ज्यावेळी सोन्याचा दर होता हा 63,800 रुपयेच्या आसपास होता आणि आता तो 72,133 रुपये. आपण ज्या ठिकाणी राहतात त्यानुसार हा दर थोडासा कमी किंवा जास्त असू शकतो. परंतु सोन्यामध्ये प्रत्येक वेळी ही वाढ होत असते आणि यामुळेच आपले पूर्वज आपल्याला सोने खरेदी करण्यासाठी जास्त सांगत होते किंवा त्यांचा जास्त विश्वास सोने खरेदीवरती होता. परंतु आजच्या या जमान्यामध्ये सोन्याचे दर खूप महाग झालेले आहेत आणि अशा वेळी आपल्याला प्रत्येक वेळी किंवा प्रत्येक अक्षय तृतीया किंवा दिवाळीच्या वेळी आपल्याला सोने खरेदी करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. तर यासाठीच मित्रांनो आपण सोने खरेदी हे गोल्ड बीज मध्ये करू शकता. तर मित्रांनो, गोल्ड बीज काय आहे हे आपण समजून घ्या. गोल्ड बीज हा असा आहे की ज्या पद्धत आपण सोन्यामध्येच खरेदी करणार आहे, परंतु डिजिटल फॉर्म मध्ये आपण सोन्यामध्ये खरेदी करतो आणि जशा पद्धतीने सोन्याचा दर वाढतो किंवा कमी होतो त्याच पद्धतीने आपण घेतलेल्या गोल्ड बीजचा म्हणजे सोन्याचे तो ETF आहे, एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे. गोल्ड बीज नावाचा एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे की जो एक्सचेंज वरती ज्या पद्धतीने एखादा स्टॉकची खरेदी विक्री होऊ शकते त्याच पद्धतीने गोल्ड बीजचा सुद्धा खरेदी विक्री एक्सचेंज वरती लाईव्ह मार्केटमध्ये कधीही होऊ शकते आणि याचा उपयोग करून आपण सोने खरेदी करू शकतो. आता आपण बघू शकता की ज्या पद्धतीने ऍक्च्युअल सोन्याच्या रेटमध्ये सोन्याचा दर जशा पद्धतीने वाढत आहे तर गोल्ड बीज मध्ये सुद्धा तशाच पद्धतीची वाढ होत आहे. आता आता इथं आपण बघू शकता की 2024 मध्ये हा ग्राफ आणि हा ग्राफ बघितला तर दोन्ही जवळपास एकसारखे आहेत. हा ऍक्च्युअल सोन्याचा रेट आहे जो 72,000 रुपये आणि आता गोल्ड बीजचा रेट हा 61 रुपये 50 पैसे आहे, 52 पैसे. तर जसे सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होईल तशीच या गोल्ड बीजच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. आणि जर आता आपल्याकडे फंड अवेलेबल नसेल तर आपण अगदी 60 रुपये 70 रुपये मध्ये एक गोल्ड बीजचा युनिट खरेदी करून सुद्धा आपण या अक्षय तृतीयाचा जो शुभ मुहूर्त आहे त्या शुभ मुहूर्तावरती आपण सोने खरेदी करू शकतो. आणि या गोल्ड बीजचा एक फायदा असा आहे मित्रांनो की आपण अ, हा जो गोल्ड बेस घेतलेला आहे तो कधीही आपण सेल करू शकतो. त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची तूट द्यावी लागत नाही. जसं आपण ऍक्च्युअली सोने खरेदी केलं तर त्यासाठी आपल्याला मजुरी द्यावी लागते, जीएसटी द्यावा लागतो. आपल्याला नंतर विकायच्या वेळी त्यामध्ये तूट धरली जाते. अशा कोणत्याही पद्धतीची तूट किंवा जीएसटी किंवा इतर मजुरी ही आपल्याला या गोल्ड बीज मध्ये द्यावी लागत नाही आणि आपल्याला भविष्यामध्ये ज्यावेळी हा सोने विकायचे असेल, गोल्ड बीज विकायचे असेल, तर जसे आपण रेग्युलर शेअर्स खरेदी किंवा विक्री करतो, तसे आपल्याला हे सुद्धा विकता येऊ शकतात आणि लगेच आपल्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतात. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश हाच होता, की आपण अ, पैसे नाही आहेत यासाठी निराश न होता गोल्ड बीज मध्ये अगदी
100 रुपये मध्ये एक युनिट किंवा 1000 रुपये मध्ये एक 10-15 युनिट आपण खरेदी करू शकतो. आता हे कसे खरेदी करू शकतो आपण, मी एक दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता हा गोल्ड बीज आहे. तर गोल्ड बीजच्या वरती मी जर इथं बाय म्हटलं आणि आता याचा रेट चालू आहे 61 रुपये 54 पैसे. तर मी इथं जर आजचा धरून मी इथं जर 100 युनिटची ऑर्डर इथं टाकली, तर त्यासाठी माझी रिक्वायर्ड फंड 6154 रुपयाची गरज आहे, असं मला सांगायला लागले. 6154 रुपये म्हणजे 6000 रुपयामध्ये मला 100 युनिट मिळतील आणि भविष्यामध्ये जसा सोन्याचा रेट वाढेल तसा आपल्याला हा रेट सुद्धा या युनिटमध्ये 61 रुपये 54 ही जी गोल्ड बीजचं एक युनिट आहे त्यामध्ये वाढ झालेली मला मिळणार आहे आणि तो मला माझ्यासाठी फायदा असणार आहे. तर मित्रांनो, आज आपण या शुभमुहूर्तावरती एक सोने खरेदीसाठी एक 100 युनिटचे आज आपण इथं ऑर्डर टाकायला लागलोय आणि याचा सांगण्याचा उद्देश फक्त आहे की आपण आपल्याला जर इच्छा असेल आणि ती इच्छा जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर आपल्याकडे पैसे अवेलेबल नाही आहेत किंवा पैसे कमी आहेत आणि मी या 6000 रुपये मध्ये मी सोनाराकडे जाऊन कसे सोने खरेदी करू आणि त्यामध्ये मला किती सोने मिळेल आणि कसे मिळेल हे आपण सांगता येत नाही. परंतु आपल्याला आता इथं 100 ऑर्डर तुम्ही टाकलेले कंप्लीट झालेले आहेत. आता माझ्या खात्यावरती हे मला मिळालेले आहे. तर मित्रांनो, सोने खरेदीचा तर आपण सुरुवात करू शकतो. की ज्यावेळी आपण आजची ही अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त धरून आपण आपल्याकडे जितके रुपये आहे, 500 रुपये आहे, 100 रुपये आहे, 1000 10,000 किती रुपये आहे, तितक्या रुपयाचे आपण गोल्ड बीज खरेदी करू शकतो. भविष्यामध्ये जसे आपल्याकडे पैसा यायला सुरुवात होईल किंवा जशी आपली सेव्हिंग वाढेल तसे तसे आपण प्रत्येक महिन्याला 1000-2000 रुपये गोल्डमध्ये जमा करू शकतो आणि जसे जसे आपल्या पुढे 5-6 वर्षामध्ये सोन्याचा रेट वाढेल तसं आपण सोन्यामध्ये एक एस-आय-पी करू शकतो प्रत्येक महिन्याची आणि या एस-आय-पीचा वापर करून आपण आपल्या भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं सोन्याचा पोर्टफोलिओ तयार करू शकतो, ज्याची व्हॅल्यू सुद्धा सोन्यासारखी आपल्याला असू शकते. तर मित्रांनो, आता आपण बघू शकतो मी इथं पोझिशन मध्ये गेलो तर मी आता घेतलेल्या सोन्याची इथं मला डिलिव्हरी मिळालेली आहे 100 क्वांटिटी 61 रुपये 54 पैशाला आणि आता ही प्राइस दरवेळी बदलत असते. आता या ठिकाणी आपण पाहू शकता 61 रुपये 53 पैसे झाले, मला 1 रुपयाचा लॉस चालू होत आहे. मग अशा पद्धतीने आपण सोने खरेदी करून प्रॉफिट लॉस घेऊ शकतो किंवा आपल्याकडं सोनं थोडं तरी आहे ही आपल्याला एक समाधानकारक बाब असू शकते आणि यामध्ये घेतलेलं सोनं हे आपल्याला डिजिटल फॉर्मॅटमध्ये मिळत असतं आणि या डिजिटल फॉर्मॅटचा एक फायदा असा असतो की हे कधी चोरी होत नाही. यामध्ये कधी तूट घसारा होत नसतो आणि याचा उपयोग जर आपण केला तर आपण आपल्या भविष्यामध्ये सोन्याचा खूप चांगला प्रकारे संचय करू शकतो. आपल्या अडचणीच्या वेळी आपण हे सोने कधीही विकू शकतो. त्याला कोणत्याही प्रकारची तूट, टॅक्सेस वगैरे काही लागत नाही. तर मित्रांनो, हा एक छोटासा प्रयत्न होता की आपल्याला सोन्याबद्दल आणि शेअर मार्केट मधील जी निगेटिव्हिटी आहे ती जास्त लोकांच्या मध्ये आहे, परंतु चांगल्या गोष्टी पण शेअर मार्केटमध्ये खूप आहेत आणि त्याची जी माहिती जर आपल्याला झाली तर आपल्या मनामधील शेअर मार्केट बद्दलच्या ज्या भीती आहेत त्या दूर होतील. तर आजच्या या 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती सोने खरेदीला सुरुवात करा आणि अगदी 100 रुपयापासून एक युनिट तरी खरेदी करून आजचा दिवस आपण अक्षय तृतीयाचा दिवस साजरा करूया. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असला तर नक्की लाईक करा, मित्रांच्या बरोबर शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.